किती मजा आहे मित्रांनो। सकाळी सकाळी या समुद्राच्या पाण्यामध्ये हे जे कोळी बांधवांची मुलं आहेत तर ते मस्त असे मनसोक्त पाण्यामध्ये भिजत आहेत, मजा करत आहेत। अशी मजा आहे। जा उडी मार। जवळपास 7 किलोच्या बाहेर आहे हा हेकरो। गोबेरा म्हणतात, आमच्या हेकडच्या लोकल भाषेमध्ये गोबेरा म्हणतात, पण ह्याचं नाव मला वाटतं हेकरू आहे। तर हा हेकरू जो आहे तर तो 7 किलोच्या बाहेर आहे आणि या लोकांनी आणले तो। तर आपण त्याच्याबरोबर फोटो काढतो। बघा जिवंत आहे, बघा जिवंत आहे, अजून तोंड हलव। कमी सांगा ते 100 रुपयांनी 600 रुपये मुशी येतात। जास्त नाही होतं मावशी। मुशी आहेत, बोंबील आहेत, कामेर आहेत म्हणजेच कावी आणि काटेरी, 800-900 रुपये मांदिली मांदिली 150 रुपये बोटी आल्यात नाही मावशींची। मावशी तुमची बोट पहिली आली का आता होडी? हे वही जवळचे पण जवळची। बांगडे बारीक सारी गं हां, तसे मला नाही करायचं। तर आता लिलाव अजून चालू नाही झाला आहे, कारण अजून बोटी आल्यात नाही, आता येतील थोड्या वेळाने, अजून वेळ आहे। तर जवळपास वाजलेत 9:30। तर आज पहिल्यांदाच तुम्हाला आदगावचा लिलाव कसा असतो तर ते बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये। आणि दिवाळीचा सीझन आहे मित्रांनो, पर्यटक चालू आहेत आणि पर्यटक येत आहेत मच्छी घ्यायला, आणि आपण सुद्धा आलो आहे म्हणजे मच्छी खायची आहेच। तर पंकज आहे सोबत, तो तिकडे फोनवर बोलतो आहे। तर पंकजला घेऊन आज आपण आदगावच्या बीचवर आलो आहे। तर बघूया, इथे मुशी आहेत, मावशीला विचारतोय कितीला देते ते। हे 150 रुपयांनी मुशी 100 रुपये मुशी येते भावाला येतात या। तर 550 रुपये 500 रुपये तुला म्हणून देता। नाही नाही, पैसे काय, बघ 500 रुपयाची मच्छी मी देईन 600 रुपये। चल मला धरायचं, मी जात आहे काल एवढीच मुशी मी 150 रुपये 150 मुशी रुपये आहेत। मावशी 600 रुपये बोलते, 550 रुपये बोलते, 500 बोलते, आता काय आता बघू। काल वाशी मुशी घेतली 100 रुपये 150 रुपये मुशी कॅमेरे घेतले त्या भावाने। मच्छी मच्छी आली ना, मच्छी येईल आता। तर आपण ह्या 350ला मुश्या घेतल्यात, 8-9 मुशी आहेत छोट्या मोठ्या। तर चला, काय मच्छी पण जास्त नाही तर पण घेतली मच्छी आता। आदगाव गाव आहे बाजूलाच, आणि जो पाठीमागे मंदिर दिसतोय तर तो रामाचं मंदिर आहे, श्रीरामाचं मंदिर आहे तो। आणि आदगाव गाव आहे, पुढे सुद्धा गाव आहे, आणि पुढे सुद्धा गावाला चौपाटी आहे, पुढे छान अशी चौपाटी आहे। तर हा असा कोस्टल रोड आहे, कोस्टल रोड, आणि एक नंबर नजारा आहे मित्रांनो, जबरदस्त असा। आणि कोकणात राहतो त्याच्यामुळं मच्छी खवय्ये आपण आहोत, आणि मच्छी खाणं आपला एक बोलतात ना छंद आहे। मच्छी विकत घेणं आणि मच्छी खाणं खूप आवडतं आपल्याला। तर एक जबरदस्त व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो आज आदगाव गावातून। कोळी बांधवांच्या होड्या ह्या नांगरून ठेवलेल्या आहेत, आणि काही ज्या मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी आहेत, आणि पट्टीवर आता इथे लिलाव चालू होईल। तर थोड्याच वेळात लिलाव चालू होणार आहे, तर तो लिलाव सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी गणेश मांदाडकर, आपल्या पाऊलवाट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, एक जबरदस्त अशी व्हिडिओ स्टार्ट करतोय आज आदगाव गावातून। आणि मच्छी मार्केट कसा भरतो किंवा लिलाव कसा होतो इथे आदगावचा, तर आदगावचा लिलाव आज तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। बघा किती मजा आहे मित्रांनो, सकाळी सकाळी या समुद्राच्या पाण्यामध्ये हे जे कोळी बांधवांची मुलं आहेत
तर ते मस्त असे मनसोक्त पाण्यामध्ये भिजत आहेत, मजा करत आहेत. अशी मजा आहे. जा उडी मार. काय नजारा आहे बघा मित्रांनो, एक नंबर नजारा आहे. अजून मच्छी आली नाही, तर मच्छीपर्यंत आपण काय करू, इकडचा नजारा बघू. तर ह्या बोटी आहेत अशा नांगरून ठेवलेल्या, आणि या बोटीतून आता मच्छी जी आहे तर ती आता किनाऱ्यावर मच्छी येईल आणि मग ती मच्छी तुम्हाला बघायला भेटेल. तर असा हा आदगावचा बंदर आहे. आदगावच्या बंदरावर इथे होड्या लागतात. तिकडे सुद्धा एक बंदर आहे मला वाटते पाठीमागे, तर तिथे सुद्धा होड्या लागतात. पण जास्तीत जास्त इथे होड्या आपल्याला बघायला मिळतात. काही होड्या ज्या आहेत तर त्या ह्या अशा नांगरून ठेवल्यात डागडुगीसाठी, आणि काही होड्या ज्या आहेत तर त्या ह्या पाण्यामध्ये आहेत. पाच किलो आहे ना, 7 किलो, जिवंत हेकरू आहे ना पंकज? 5 किलोच्या बाहेर आहे पंकज. 7 किलो जास्त. 7 किलो असेल ना, हां 7 किलो असेल. तर हा हेकरू आहे बघा, जिवंत हेकरू आहे, जबरदस्त आहे, मस्त ताजा आहे, एकदम ताजा ताजा. माझा पुढं काढतो. जवळपास 7 किलोच्या बाहेर आहे हा हेकरू. गोबेरा म्हणतात आमच्या इकडच्या लोकल भाषेमध्ये, गोबेरा म्हणतात, पण ह्याचं नाव मला वाटतं हेकरू आहे. तर हा हेकरू जो आहे तर तो 7 किलोच्या बाहेर आहे, आणि या लोकांनी आणले तो. तर आपण त्याच्याबरोबर फोटो काढतो. बघा जिवंत आहे, बघा जिवंत आहे, अजून तोंड हलवते तो. पाण्यात टाकलं तर जाईल ना, जिवंत आहे, पाणी टाकलं तर जाईल. हां, तर असा जबरदस्त असा मासाच बघायला भेटला आपल्याला. जबरदस्त एक नंबर आहे बघा. इथे सुद्धा कोळी बांधवांच्या ज्या होड्या आहेत तर त्या होड्या नांगरून ठेवलेल्या आहेत. काही फायबरच्या बोटी आहेत, काही मोठ्या बोटी आहेत. तर छोट्या बोटीतून जो सामान असतो तर तो मोठ्या बोटीत पोचवण्याचं काम चालू आहे सध्या. आणि मोठ्या बोटीतली जी मच्छी आहे तर ती छोट्या बोटींमध्ये इकडे किनाऱ्यावर येते. लिलाव कधी लागेल? होईल ना चालू? होड्या आल्यात. त्या होड्या आहेत त्या का मच्छीच्या? तिकडे आहेत त्या का? हां, ओके. तर लिलावाला अजून वेळ आहे, म्हणजे मच्छी जी आहे ना तर ती मच्छी अजून किनाऱ्यावर आली नाही. मच्छी किनाऱ्यावर आली ना की लिलाव चालू होतो. थोडासा लेट चालू होतो इथला लिलाव, म्हणजे जवळपास 10 वाजतील, 10 वाजून जातील. तर तोपर्यंत आपण इथला एरिया फिरतो आहे. तर बाजूलाच हा राम मंदिर आहे, तर राम मंदिर तुम्हाला दाखवूया. थोडंसं जवळच आहे, तर म्हणलं राम मंदिरसुद्धा बघूया आणि प्रभू रामचंद्राचं दर्शनसुद्धा घेऊया. खूप आधी आलेलो एकदा, त्यावेळेस इथे कार्यक्रम होता, तर त्या कार्यक्रमासाठी खास आलेलो. आता बोटीतली जी मच्छी आहे ना तर ती मच्छी आता लिलावासाठी इथे बंदरावर येते, आणि
या बोटीमध्ये माल भरण्याचं काम चालू आहे. बर्फ वगैरे त्यांचे खाण्याचे काही पदार्थ असतात तर ते भरण्याचं काम चालू आहे. आणि मग ही जी बोट आहे तर ती बोट नंतर मच्छीमारीसाठी जाईल. तर असा काम चालतो कोळी बांधवांचा. तर आदगावच्या लिलावात आपण आज पहिल्यांदा आलो आहे आणि पहिल्यांदा आपण हा लिलाव बघणार आहोत. तर आता थोडीफार मच्छी आले आहे वरती लिलावाला. तर बघूया काय लिलाव कसा काय आहे तो आणि आपल्याला काय परवडणारी मच्छी असेल तर आपण घेणार आहोत. इथे लिलाव चालू आहे बांगड्यांचा आहे का. करली करली आणि बांगडा. 350 450 400 400 410 420 430 440 50 460 470 480 500 500 500 502 500 रुपये. कोलंबी आहे आणि कोलंबीचा तो लिलाव होता. 1250 1200 1300 1300 1300 1300 1302 नवले काय 1300 630 640 650 660 670 670 एक बांगडा 1100 1110 1110 एक 1110 दोन 1110 710 एक 710 दोन 720 730 740 50 760 70 780 800 800 802 मच्छी थोडीशी कमी आली या सीझनला मच्छी, त्याच्यामुळे थोडीशी महाग मच्छी आहे. तर आपण सुद्धा लिलावात बघूया, जर का आपल्याला जमली तर आपण घेणार आहोत. 80 90 990 1000 1000 एक 10 1000 20 1020 एक 30 1040 1040 एक 50 60 1060 एक 1070 1080 1080 एक 370 400 400 400 410 एक 420 420 एक 422 मच्छीला बोटीमध्ये बर्फ लागतो, तर बर्फ स्टोअर करतात. तर अशा पद्धतीने हा बर्फ असतो. तर तो बर्फ या ट्रेमधून बोटीमध्ये येतो. तर असा हा आडगावच्या जेटीवरचा हा बर्फाचा स्टोअर आहे. तर इथे सगळी लोक इथून बर्फ घेतात. आपण सुद्धा 20 रुपयाचा बर्फ घेतला आपल्या मच्छीसाठी. तर ह्या भाईंचा इथे बर्फाचा स्टोअर आहे. असे जे साठेकरी असतात तर ते साठेकरी येतात आणि मग इथून या लिलावातून मच्छी घेतात लिलावाने आणि मग तिकडे जाऊन विक्री करतात. असा सकाळचं वातावरण आणि सकाळच्या वातावरणामध्ये आपण आदगावच्या बाजारात आहोत आणि आदगावचा बाजार आपण एक्सप्लोर करतोय. लिलाव आहे, ज्यांच्या बोटी नसतात तर मग त्या इथे येऊन मच्छी घेतात आणि मग विक्री करतात. असा लिलाव आहे. आदगाव गावचे किशोर पाटील भेटलेत आणि आपलं नाव प्रसाद वाघे. तर यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे. तर असा मित्रांनो लिलाव चालतो इथे. लिलाव चालू आहे अजून. मच्छी थोडीशी लेट आली त्याच्यामुळे लेट लिलाव चालू झाला. तर आपण मुश्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी मच्छी अजून घ्यायची आहे. तर एका कोलिन मावशीला बोलले आपण, त्या ताई ओळखीच्या आहेत, तर त्यांच्याकडनं थोडीशी मच्छी घेणार आहोत आपण. पण बरीचशी मंडळी इथे मच्छी घ्यायला येतात. साठेकरी जे असतात तर ते साठेकरी इथे येतात आणि मग मच्छी घेतात लिलावाची आणि मग विक्री करतात. तर असा माहोल असतो एकंदरीत आदगाव गावचा आणि असा लिलाव असतो. अशा पद्धतीने लिलाव होतो. तर मजा येते लिलावात मच्छी बघायलासुद्धा आणि मच्छीचा जो लिलाव असतो तर तो बघायलासुद्धा. तर असे आपले कोळी बांधव आहेत इकडे सगळे आदगावचे आणि ते सुद्धा सकाळ सकाळी या लिलावामध्ये सहभागी आहेत. बरेचसे लोक येतात इथे लिलावाला. आपण फर्स्ट टाईम आलेलो. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा, जेणेकरून तुम्हाला या लिलावाची म्हणजे लिलाव कसा चालतो किंवा हा कोकणामध्ये जो मच्छीचा व्यवसाय आहे तर कोळी बांधवांचा तर तो कशा पद्धतीने चालतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. बरेचसे व्हिडिओज आपल्या या मच्छीच्या संदर्भात येतात. तर असेच एक आज आदगावची व्हिडिओ आपण करतो आहे. आदगाव आपल्यापासून खूप जवळ आहे. तर कधी आलेलं नव्हतं पण आज आलो लिलावासाठी खास करून आणि आपल्याला मच्छीसुद्धा घ्यायची होती. तर आज लिलावात आदगावच्या लिलावामध्ये आपण होतो आणि ती लिलावाची मच्छीसुद्धा बघितली आहे. चांद घेतलेत आपण या ताईकडनं. ताईला बोललेलो चांद दे म्हणून, तर काही चांद मासा आहे. तर 500 रुपयाला आपण घेतलेत आणि एक वरासुद्धा आहे.
चांद आहेत. काल रात्रीच आमचं ठरलेलं की आपण आडगावला जाऊया मच्छी घ्यायला. तर आज त्याला आज मच्छीसुद्धा बघायची होती, मच्छीसुद्धा बघायला भेटले आणि लिलावसुद्धा बघायला भेटला आणि मच्छी घेतलीसुद्धा, या मनासारखी मच्छी घेतली. तर असा मार्केट आहे, अजून चालूच आहे. चांगली भेटली. प्रकाश वाघे काका भेटलेत, तर त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले. तर ते लिलाव तुमचं काय इथे काम चालतं का? हे मच्छी सेंटर लिलावाचं काम बघतात इथे. तर त्यांचं असं हे सेंटर आहे आणि इथे बरेचसे लोक आहेत. यांचंसुद्धा बघितलं, मगाशी हे लिलाव करत होते. तर आज काम झालं आहे. चांद मासे आहेत, थोडीशी कोलबी मावशीने टाकली तिच्याकडून आणि आधीच आपण मुश्या घेतल्यात. तर अशी मच्छी आज आपण घेतली. आपला बॉक्स जो आहे तर तो फुल झाला आहे, बर्फ वगैरे टाकला आहे आपण. तर आज या लिलावामध्ये आपण आलेलो आदगावच्या. तर छान वाटलं, सकाळच्या वातावरणामध्ये मस्त असं लिलाव चालू होता. मच्छी वगैरे बघायला भेटली छान अशी आणि चांद मासे आपण घेतलेत आणि थोडीशी कोळंबी घेतली. आणि सुरुवातीलाच आपण काय केलं, मुश्या घेतल्या. तेव्हा लिलाव चालू नव्हता, एक मावशीकडं मुश्या होत्या तर मग तिच्याकडनं घेतल्या. तर अशी आपली मच्छी झाली. तर आपला बॉक्स आहे तर तो फुल झाला आहे आणि आईस वगैरे टाकलं आहे आणि मच्छी आता आपण पॅक केले आणि आता ती मच्छी घेऊन चालू आहे घरी. आणि एक निसर्ग सौंदर्य बघितला, समुद्र बघितला, थांग समुद्र आणि कोली बांधवांच्या ज्या होड्या आहेत माझ्या पाठीमागे सगळ्या होड्याच लागलेल्या. तर हा असा सगळा माहोल बघितला आणि मजा आली. सोबत पंकजसुद्धा होता आज. तर पंकजलासुद्धा मजा आली कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याला पण बघायला भेटत नाही कधी. तर एकंदरीत अशी व्हिडिओ होती आज या आदगावच्या लिलावाची. तर आदगावच्या या बंदरावरूनच आपण ही व्हिडिओ आपण थांबवते. तर मित्रांनो, एकंदरीत हा आदगावचा लिलाव आणि आदगावचा परिसर, मंदिर बघितलं आपण, राम मंदिर, आणि असा सगळा सराउंडिंग होता. जबरदस्त असा माहोल आहे. तर हा माहोल आणि ह्या माहोलची व्हिडिओ आपण आपल्या पाऊलवाट चॅनलवर घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला पहिल्या येतील आणि त्याची मजासुद्धा तुम्हाला घेता येईल. आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता मी इथेच थांबतो. तर पुन्हा एकदा भेटू आपण नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.